अद्यापही काहीसा कालावधी आहे या निवडणुका लागण्यासाठी अजूनही घोषणा झालेली नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी मतदार नोंदणी बंद करण्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारलाय, सवाल केलाय। राजू सोनवणे यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। राजू, अगदी आपण पाहतोय आतमध्ये बैठक सुरू झालेली आहे आणि सुरुवातीलाच राज ठाकरे बोलताना आपल्याला पाहायला मिळत होते। राज ठाकरेंनी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहे। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय असा प्रश्न जो आहे तो सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी विचारलेला पाहायला मिळतोय। त्यासोबत मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, असं राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे। एक प्रकारे पाहतोय की सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी प्रश्नांची जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती विचारपूस करायला सुरुवात केलेली आहे। निवडणूक लागली नाही तरी मतदार नोंदणी बंद का आहे, जे आज 18 वय पूर्ण करत आहे त्यांनी मतदान करू नाही का, असा सुद्धा प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकारी यांना विचारलेला पाहायला मिळतोय। राज ठाकरे यांचे हे सगळे मुद्दे झाल्यानंतर पुन्हा एकदा आता आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांनी बोलायला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा काही मुद्दे समोर ठेवलेले आहे। विधानसभा निवडणुकीआधी 18 रोजी नोव्हेंबर आम्ही पत्र दिलेलं होतं, आयोगाला खोटे मतदार नोंदणी झाल्याचं सुद्धा हे पत्र दिलं होतं। यावरती नेमकी काय कारवाई झाली, यावरती कुठल्या प्रकारची का कारवाई केली नाही, असं सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की आज एक आमदार सांगतोय की आम्ही बाहेरून मतदान आणलेलं आहे, अशा प्रकारचं सुद्धा एका आमदारांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या आमदारांवरती जे आहे नेमकी काय कारवाई केली असं सुद्धा जे आहे ते आव्हाडांनी प्रश्न विचारलेला आहे। अजून काय पुरावा द्यायला हवा असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की राज ठाकरे असेल त्यासोबत आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे। हे सगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक अधिकारी यावरती नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की या सगळ्या याच्यामध्ये जे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। बैठकीच्या आधीच आपण पाहतोय की सुरुवातीलाच निवेदन जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांनी जे आहे ते निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर काही प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की मतदार यादी यावरती सगळ्यात मोठा आक्षेप जो आहे तो निवडणूक अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी प्रश्नांची मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, अनेक नावं जी आहेत ती गाळली गेलेली आहेत। ती नेमकी कशी काय यावरती सुद्धा आता काही नेते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला राज ठाकरे बोललेले आहेत, जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत, शरद पवार नेमकी काय भूमिका मांडतात, उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, काय नेमके प्रश्न विचारतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहतोय की पहिल्यांदाच हे सगळे नेते जे आहेत ते या बैठकीला आलेले आहेत। सगळ्याच पक्षाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय की नेमकं आता निवडणूक अधिकारी यावरती काय उत्तर देत आहेत, कारण ज्या प्रकारे वारंवार राहुल गांधी यांनी जो मतदार याद्यांचा घोळ समोर आणलेला होता त्यावरती आरोप केलेले होते, तेच आरोप जे आहेत ते राज्यातले नेते सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत। जे काही राजकीय भाषणं सुद्धा बाहेर झालेले आहेत त्यावरती सुद्धा अनेक मुद्दे जे आहेत ते विचारले जातात। कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा आमदार जे म्हटलं होतं का आम्ही जे मतदार आहेत ते बाहेरून आणले होते, यावरती निवडणूक आयोगाने नेमकी काय कारवाई केली असं सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबत आपण पाहतोय का राज ठाकरेंनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटापासून ही संपूर्णपणे बैठक जी आहे ती सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते। परिषद सभागृह क्रमांक 5 या ठिकाणची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जर पाहिलं आपण तर पुन्हा एकदा शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, शेकापचे जयंत पाटील आहेत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबत इतर पक्षांचे सुद्धा विरोधी पक्षांचे जे काही नेते आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जे काही अनेक प्रश्न आहेत ते सगळे उपस्थित करताना पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये मतदार यादींवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच प्रश्न जे आहेत ते थेटपणे निवडणूक आयोगाला आता विचारताना पाहायला मिळत आहेत। अगदी राजू, यामधला आणखी एक मुद्दा आपल्याला या निवेदनामध्ये दिसतो तो म्हणजे ईव्हीएम वरती वारंवार शंका घेतली जात होती। यंदाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या संदर्भात खरं तर निवडणूक आयोगानं आधी वेगळंच स्पष्टीकरण दिलंय, त्यामुळे तो सुद्धा घोळ कायम आहे किंवा तो सुद्धा संभ्रम एकीकडे अद्यापही दिसतोय।
आपण पाहतोय की निवडणूक आयोगावरती नेहमीच जे आहे ते अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं. याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय का ईव्हीएम मशीनवरती मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेले होते. मात्र आपण पाहतोय की लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर कुठेतरी ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो थोडासा मागे पडलेला पाहायला मिळतोय आणि जे काही मतदार याद्यांमधला घोळ आहे हा वारंवार सातत्याने जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये आपण पाहतोय की या सगळ्या मुद्द्यांना धरून केंद्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय का संसदेत सुद्धा याचे जे आहे ते प्रसाद उमटलेले होते. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावरती सुद्धा अनेकदा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण केला होता. त्यामुळे आता या ज्या बैठकीमध्ये आहे मतदार याद्यांवरचा घोळवरती अनेक प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जातात. मात्र जे काही ईव्हीएम मशीनवरती याच्या आधी प्रश्न निर्माण केले गेले होते तो मुद्दा परत येतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जो आहे तो मुद्दा उपस्थित केला आपल्याला पाहायला मिळतोय. राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ तुम्ही कसं निवडणुकांना सामोरं जाता असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते. राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना थेट प्रश्न केलेला आहे का जर मतदार याद्यांमध्ये जर एवढा मोठा घोळ आहे तर तुम्ही कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरं जाता अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे हे या सगळ्या याच्यावरती आक्रमक होत प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत. कारण जर निवडणूक याद्या जर तुमच्या सक्षम नसतील किंवा त्यामध्ये घोळ आहे तर तुम्ही निवडणूक कुठल्या आधारावरती घेताय असा थेट प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे साहजिकच आहे की राज ठाकरे यांच्या या सगळ्या उत्तराला निवडणूक अधिकारी नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या याच्यावरती राज ठाकरेंचा मुद्दा आहे का जर वारंवार विरोधक सांगतायत का निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहे, निवडणूक याद्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आहेत, तरीही तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाता अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता जे आहे ते सगळेच प्रश्न उपस्थित केले जातात. त्याच्यावरती अजूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं उत्तर जे आहे ते दिलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या नेत्यांचे प्रश्न झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांचं नेमकं उत्तर काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. त्यासोबत आपण पाहतोय की या बैठकीमध्ये काँग्रेसचे सुद्धा नेते आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जे प्रश्न उपस्थित केले होते तेच प्रश्न जे आहे ते काँग्रेसचे नेते सुद्धा या बैठकीमध्ये विचारण्याची शक्यता आहे. ते जे पुरावे आहेत ते सुद्धा समोर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांच्या या सगळ्या आरोपावरती किंवा राहुल गांधींनी जे काही आरोप केले होते त्यावरती आज निवडणूक अधिकारी काही उत्तर देणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कारण आपण पाहतोय की थेटपणे त्याच्यावरती जे आहे ते राज्यातलं जे काही मुख्य निवडणूक अधिकारी आहे यांच्याकडनं उत्तर मिळालेलं नव्हतं. त्यामुळे आता त्याच्यावरती काही उत्तर मिळतंय का हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या मुद्द्यांना धरून आता निवडणूक अधिकारी नेमकं काय भूमिका ठेवणार आहेत समोर. जर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे का मतदान याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, त्या याद्या ज्या आहेत त्या सक्षम नाही, तर मग आता निवडणूक आयोग असेल, निवडणूक अधिकारी जे आहेत ते या याद्यांवरती काही काम करून निवडणुका घेणार की आणखी काही वेगळी प्रक्रिया राबवणार हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर आपण पाहतोय का ही बैठक सुरू होऊन आता जवळपास अर्धा तास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अर्धा तासापासून ही बैठक जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सगळ्याच नेत्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय का जो काही फोकस आहे तो सगळा आपल्याला मतदार याद्यांवरती मोठा फोकस जो आहे तो पाहायला मिळतोय. मतदार याद्यांवरती जे काही आरोप अनेकदा आपल्याला पाहायला मिळाले होते त्याच्या संदर्भात जे आहे ते पाहायला मिळत होतं. आतापर्यंत राज ठाकरे असतील, त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडलेली होती. आता शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यावरती नेमकं काय बोलतायत, काय प्रश्न विचारतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. अगदी राजू, यालाच जोडून आणखी एक मुद्दा खरं तर या निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित केलाय जो गंभीर मुद्दा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खरं तर वेगवेगळ्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात. लोंढेच्या लोंढे